फ्लॅश बंद कर. आज हा उत्साह पाहिल्यानंतर मला वाटत नाही प्रेझेंटेशन किंवा काही सांगण्याची गरज आहे. आज योगायोगाने महाराजांच्या राज्याभिषेकाची तिथीप्रमाणे आज आपण राज्याभिषेक दिन साजरा करत आहोत. पण आज ह्याच महाराष्ट्रावर, आपल्याच मुंबईवर एक संकट मोठं आपल्या दारी येऊन थांबलेलं आहे. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे की त्या संकटाला तुम्ही घरात येऊ देणार आहात की उंबरठ्यावरनच परत पळवणार आहात. हा निर्णय तुमच्या हातात आहे आणि हा निर्णय तुमचा तुम्ही मुंबईकर म्हणून घ्यायचा आहे. तुम्ही कुठच्याही पक्षाचे असाल, कोणालाही मतदान करत असाल, कुठच्याही जातीचे असाल, धर्माचे असाल, कुठच्याही भाषा बोलत असाल, पण आज वर्षानुवर्ष जो प्रयत्न होत आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा, तो काही यशस्वी होत नाही. आधीच्या निवडणुका आपण पाहिल्या, मग अनेक निवडणुका आता पाहतच आलोय. पण 2017ची असेल, 2019 मध्ये आपली निवडणूक पाहिल्यानंतर पुन्हा एकदा 2024चं जो वर्ष होतं ते फार महत्वाचं होतं. त्याच्यात आपण लोकसभा चांगल्या आकडे आपल्याला मिळाले. महाविकास आघाडीला असेल, महायुतीचा प्रयत्न होता, पण तरी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चांगलं यश मिळालं. त्याचसोबत नंतर 2 आमदारकीच्या निवडणुका आल्या, MLCच्या बॅलेट पेपरवर झाल्या, त्या देखील आपण जिंकलो. सेनेटची निवडणूक जिंकलो आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल काल परवाकडेच राहुल गांधींनी जो लेख लिहिलेला आहे, निवडणूक आयोगाने जे सेटिंग केलं, फिक्सिंग केलं, ते सगळी मॅच फिक्सिंग करून देखील मुंबईने आपल्याला 10 आमदार आपले निवडून दिले. याचा अर्थ हाच होतो की वर्षानुवर्ष ज्यांना मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचं होतं, गिळायचं होतं, कदाचित गुजरातला जोडायचं होतं किंवा वेगळं ठेवायचं होतं, हे प्रयत्न मुंबईला जिंकू शकत नाही तर काय करायचं? मग एका उद्योगपतीच्या घशात घालायची मुंबई आणि अशी बनवून ठेवायची मुंबई, प्रायव्हेट लँड काहीतरी करून, की मग तुम्ही मग भले खासदार व्हा, आमदार व्हा, नगरसेवक व्हा, महापौर व्हा, मंत्री व्हा, मुख्यमंत्री व्हा, तुमचा आवाज, मुंबईकरांचा आवाज मुंबईत ऐकू जाणारच नाही, मुंबईत कोणी ऐकू शकणारच नाही, असं दाबून टाकायचा. आणि हे संकट आज जे मी मागे लिहिलेलं ना, लढा आपल्या मुंबईचा, ह्या लढ्यात तुम्ही सहभागी होणार की नाही होणार हे तुम्हाला आज ठरवायचं. तुम्हाला ठीक आहे, आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आंदोलन करायची, हाक मारायची वेळ येतच नाही, कारण आपली आंदोलन ही ज्वलंत असतात. आंदोलन आपण करत आलेलो आहे. गेले 2 वर्ष आपण सातत्याने जे विषय घेतलेले आहेत, मग तो रस्त्यांचा घोटाळा असेल, रस्त्यांचा घोटाळा मी 2 वर्ष सतत मांडत आलेलो आहे की जवळपास 6080 कोटीचा घोटाळा. त्यावेळी देखील मी प्रधानमंत्री महोदयांना विनंती केली होती. मला आठवतो तो दिवस, जानेवारीतला दिवस होता, तेव्हा मी पत्रकार परिषद घेतली होती आणि सांगितलं होतं, प्रधानमंत्री महोदय तुम्ही कृपा करून ह्या रस्त्यांच्या भूमिपूजनासाठी येऊ नका, तुमची याच्यात बदनामी होईल. पण आले ते, भूमिपूजन केलं 18 जानेवारीच्या तारखे. आणि त्यानंतर आपण पाहतोय गेले 2 वर्ष संपूर्ण मुंबई, पहिल्या वर्षी तर कामच सुरू झाली नव्हती आणि दुसऱ्या वर्षी आणि आता म्हणजे हे मागची 2 वर्ष आपण पाहतोय संपूर्ण मुंबई, प्रत्येक गल्ली ही खोदून ठेवले ना. काही परिसर तर असे झालेत आपल्या उपनगरामध्ये की गाडी आणि रिक्षा सोडा, आपण पण चालून जाऊ शकतो की नाही हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्याच्यात रस्त्यांचे खड्डे तर आहेच, रस्ते चांगले होते ते खोदून ठेवलेले आहेत. भले मोठ्या कॉन्ट्रॅक्टरना ॲडव्हान्स मोबिलायझेशनच्या नावाखाली मुंबईकरांचे पैसे दिलेले आहेत. आणि आज परिस्थिती अशी झालेली आहे की ह्याच घोटाळ्यामुळे आणि अनेक असे घोटाळे जे झालेत त्यामुळे मुंबईच्या मुंबई महानगरपालिकेत, जी मुंबई महानगरपालिका आपण 1997 पासून जपून सगळे इथे जे नगरसेवक, माजी नगरसेवक, इच्छुक नगरसेवक असतील, होतकरू नगरसेवक असतील, भावी नगरसेवक असतील, महापौर असतील जे बसलेत, तुम्हाला सर्वांना माहिती आहे 1997 साली जेव्हा आपली सत्ता आली 600 कोटीचे डेफिसिट होतं. आपण काम करून कुठेही टॅक्स न वाढवता 92,000 कोटीचं सरप्लस आपण मुंबई महानगरपालिकेचं एकटीचं केलं होतं. कोणासमोर वाकायची वेळ आली नाही, कोणासमोर झुकायची वेळ आली नाही, दिल्लीसमोर तर कदापि नाही. पण आज या एशनशी सरकारने असेल, या भाजपच्या घोटाळेबाज सरकारने असेल, ह्याच 92,000 कोटीला 1.5 नाही 2 नाही तर 2.5 लाख कोटीचं परत एकदा डेफिसिट कमिटेड लायबिलिटीमध्ये नेले.
पैसे कोणाचे होते? तुमचे, आमच्या सर्वांचे, मुंबईकरांचे होते. पण वापरले कोणासाठी? त्यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टर्ससाठी वापरले. आज आपण पाहतोय ह्याच घोटाळ्यांमुळे, रस्त्याचा घोटाळा असेल, ही सगळी जी घोटाळेबाज कामं हे करून ठेवलेली आहेत, मिंदेंनी करून ठेवलेली आहेत, त्याच भ्रष्टनाथ मिंदेंमुळे. आणि होय, मी भ्रष्टनाथ मिंदेच बोलणार, कारण भ्रष्ट आहेच, त्याच्यामुळेच पळायला लागलं होतं त्यांना गुवाहाटीला. पण ह्याच भ्रष्टनाथ मिंदेंमुळे आज आपण पाहतोय BSTचे काय हाल झालेत. दरवाढ झाली की नाही झाली? आपल्या वेळी BST 5 किलोमीटर किती रुपयात जायचो आपण? 10 किलोमीटर किती रुपयात जायचो आपण? 15 किलोमीटर किती रुपयात जायचो? आणि कुठूनही कुठे जर 15 किलोमीटरच्या पुढे असेल तर 20 रुपयात आपण जाऊ शकत होतो. आता भाडेवाढ झाल्यानंतर किती झाले? दुप्पट. आणि बसेस वाढल्यात का? वेळेवर पगार मिळतात का? BMC कर्मचाऱ्यांना पगार मिळतात का? नाही मिळत आहेत. मग ह्या हाल मुंबईचे कोणी करून ठेवलेत? सगळं काहीच जे चांगलं चाललं होतं ते लुटायचं. आणि हे लुटायचं म्हणजे नुसतं मुंबईची तिजोरी खाली करायची नाही ना. मुंबई आपली, जी आपल्या मराठी माणसांची, तुमची, आमची सर्वांची मुंबई आहे, ही देखील त्यांना आपल्या हातातून खेचून घ्यायची. इथे मी 4-5 स्लाइडचं प्रेझेंटेशन आणले, कारण जेव्हा आपण धारावीबद्दल बोलतो तेव्हा ठीक आहे, आपण अदानीच्या घशात घालायची नाही. हे कशासाठी, कोणासाठी आपण लढत आहोत, का म्हणून आपण लढत आहोत? कदाचित उद्या हे आंदोलन पेटल्यानंतर तुमच्या, आमच्यावर, सगळ्यांवर केसेस येतील, आपल्याला रस्त्यावर उतरायला लागेल, यांचे जे JCB येतील, बुलडोझर येतील, ठेचून काढायला लागेल आपण ह्याला. पण हे करत असताना तुम्हाला स्वतःला पटलं पाहिजे की तुम्ही आंदोलन कोणासाठी करताय, कशासाठी करताय. जसं मी 2 वर्षाच्या रस्त्याच्या घोटाळ्याचं सांगितलं. आणि बघा, प्रत्येक पाऊल जे आपण पुढे टाकतोय, कुठे ना कुठेतरी वरतून देव बघत आहे, शिवराय बघत आहेत, माझे आजोबा बघत आहेत आणि आपल्याला यशस्वी ठरवत आहेत. कारण तसंच मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 3 ऑक्टोबरला मी पत्रकार परिषद घेतली होती आणि गायमुख ते ठाणा ते बोरिवली जे टनल होतं आणि उन्नत मार्ग जो होता त्याच्याबद्दल मी पत्रकार परिषद घेतली होती की हा घोटाळा आहे. 15 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं की हा घोटाळा आहे, टेंडर रद्द करा, नाहीतर आम्हाला तुम्हाला आत टाकायला लागेल. म्हणजे मी रस्त्यांबद्दल बोलत होतो, मी पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोलत होतो, मी स्ट्रीट फर्निचर बद्दल जे सांगितलं होतं, मी ह्या ठाणे बोरिवलीबद्दल जे सांगितलं होतं, आणि आज जे धारावीबद्दल सांगत आहे मी असेल की उद्धव साहेब असेल, एका वेगळ्या पोटतिडकीने सांगत आहोत. कारण ही मुंबई आपली आहे आणि आपलीच राहायला पाहिजे. कोणी उद्योगपती, आणि वर्षानुवर्ष इथे उद्योगपती आलेले आहेत, उद्योगपत्यांनी मुंबईला आपलं घर समजलेलं आहे. जगात अनेक लोक श्रीमंत झालेले आहेत आणि श्रीमंत होण्यात काही गैर नाही, झालेच पाहिजेत. मुंबईकर जर कोण श्रीमंत होत असेल तर आपल्याला आनंद आणि अभिमानच असला पाहिजे. पण ही श्रीमंती माझ्या मुंबईला लुटून तुम्ही श्रीमंत होऊ शकणार नाही, हे देखील आपण ठरवलं पाहिजे. जर तुम्हाला राहायचं असेल या मुंबईमध्ये धंदा करायचा असेल तर मुंबईकर म्हणून राहा, मुंबईचा आदर करा, मुंबादेवीचा आदर करा, आणि तरच तुम्ही इथे व्यवसाय करू शकाल. आज जो धारावीचा प्रकल्प आपल्या डोळ्यासमोर आपण पाहत आहोत, मला वाटतं धारावी हा प्रकल्प किती लोकांनी आपण ऐकले? धारावीबद्दल सगळ्यांनी ऐकलं ना? काय वाटतं आपल्याला धारावीबद्दल? पुनर्विकास झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे? झालं पाहिजे ना. धारावीकरांना त्यांची घरं मिळाली पाहिजेत की नाही मिळाली पाहिजेत? जे वर्षानुवर्ष तिथे कुंभारवाडा असेल, तिथे चर्मोद्योग असेल, तिथे अनेक वेगळे, आपला कोळीवाडा आहे, तिथे त्यांना त्यांच्या हक्काची घरं मिळाली पाहिजेत की नाही मिळाली पाहिजेत? मिळाली पाहिजेत. आणि म्हणून हा धारावीचा जो पुनर्विकासाचा प्रकल्प आहे, हा प्रकल्प आपल्या वेळी देखील आपण ह्याला चालना देत होतो. हे जे बोलतात ना, खोटं बोलतात. आपल्या वेळी हे टेंडर निघालं नव्हतं. हे टेंडरचे जर तुम्ही तारीख बघाल तर ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये कोणाचं सरकार होतं? भ्रष्टनाथ मिंदेंचं. बरोबर आहे ना? आपलं सरकार हे जूनमध्ये यांनी पाडलं, घोटाळा करून पाडलं, पळून गेले आणि पाडलं या दडपक लोकांनी. पण हेच आपला हेतू होता की धारावीकरांना त्यांच्या हक्काचं घर त्यांना मिळालंच पाहिजे. किती वर्ष ते झोपडपट्टीमध्ये राहणार किंवा ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीमध्ये राहणार. आपण पाहतो, माझ्या आजोबांनी जेव्हा SREची योजना आणली, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी SREची योजना आणली, तेव्हा हेच होतं की प्रत्येक मुंबईकराला जो मेहनत करतो या मुंबईमध्ये, छोटी मोठी कामं करतो पण मोठी स्वप्न बघतो आणि ज्याच्यामुळे मुंबई चालते, त्यांना त्यांचं हक्काचं घर मिळालं पाहिजे. आपण पाहत आलेलो आहे की वर्षानुवर्ष आता ही घरं कुठे ना कुठेतरी लोकांना मिळायला लागलेली आहेत. ह्या स्कीम होत असतात SREच्या. पण धारावीबद्दल एवढं एक वलय निर्माण करून ठेवलं होतं. आणि आपल्या वेळी देखील हाच एक विषय होता की रेल्वेची जागा धारावीकरांना मिळणार की नाही मिळणार, आणि आपण तो प्रयत्न करत होतो. जर तुम्हाला सांगायचं झालं तर मूळ धारावी आहे, जिथे झोपडपट्टी असेल किंवा साधारणपणे स्लम एरिया आपण ज्याला बोलतो, स्लम सोसायटी बोलतो, हे 300 एकरमध्ये होती.
बाजूच्या जे आता अधिक त्यांना दिलेले आहेत ते 240 एकर दिले, म्हणजे झाले किती? 540 एकर, जवळपास 540 ते 550 एकर हे धारावी प्रकल्पासाठी आपण देव करत होतो. आता तुम्ही तसं पाहायला गेलं, कुठचाही विकासक असेल त्याला 540 एकर जर मिळत असेल, म्हणजे 240 250 एकर अधिकचे मिळत असतील, तर ट्रान्झिट असेल, PAP असेल, PTC असेल, नवीन घरं असतील, रिहाबची घरं असतील, खूप झाली ना, तिथे बांधू शकतात ना. पण ह्यांचे मनसुबे फार वेगळे आहेत. पुढच्या स्लाइडवर जाऊया. ह्यांचा मनसुबा फार वेगळा आहे. ह्यांच्या जे मनात आहे ना, हा धारावीचा पुनर्विकास नाही आहे. भाजप मालकाचा विकास. म्हणजे कोणाचे मालक? कोणाचे मालक? हे मनात आपले एकदम स्पष्ट आहे ना. भाजपचे जे मालक आहेत कोण? अदानी. त्यांना त्यांचा स्वतःचा विकास करून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघा, ह्याच्यात गंमत अशी केली त्यांनी, परवाकडे जो मास्टर प्लॅन मंजूर केला मुख्यमंत्री महोदयांनी, मी साधा प्रश्न विचारला की मुख्यमंत्री महोदय, तुम्ही जो मास्टर प्लॅन मंजूर केलेला आहे, त्या मास्टर प्लॅनमध्ये मंजूर करत असताना त्या खोलीमध्ये मुंबई प्रेमी कोण होतं का? धारावीतलं कोणी होतं का? मुलुंडमधलं कोणी होतं का? विक्रोळीतलं कोणी होतं का? कुर्ल्यामधलं कोणी होतं का? कोणीच नव्हतं. मग तुम्ही मंजूर कोणासाठी केलात? तुमच्या स्वतःच्या पक्षाच्या मालकासाठी केलात. कारण ह्याच्यात अटी अशा टाकलेल्या आहेत की जर तुम्ही धारावीमध्ये 2000 पर्यंत राहत असाल तर तुम्हाला धारावीतच घर मिळणार. आता SRE ची कट ऑफ डेट काय? 11 की 15 की काय? आणि इथे सुनील संघेजी आले आहेत, सचिन भाऊ आलेले आहेत. मला तुम्ही सांगा, आपण BDDची जेव्हा घरं देत होतो, 160 स्क्वेअर फुटापासून 500 स्क्वेअर फुटाची घरं BDD वरळीमध्ये दिली, नामजोशीमध्ये दिली, वडाळ्यामध्ये दिली. शिवडीचं तुमचं बाकी आहे तिथे. आता कुठे शिवडीचे वेगळे लोक इथे अजय चौधरीजी आलेले आहेत, ते BPT-कडे. पण आपण कट ऑफ डेट काय ठेवली होती? जे आत्तापर्यंत राहत आहेत त्यांना आत्तापर्यंत सगळ्यांना आपण घरं देणार आहोत. म्हणजे 15,000 तिकडच्या लोकांना आपण घरं देणार आहोत. जे 3 पिढ्या पोलिसांमध्ये ज्यांनी काम केले, पोलीस म्हणून राहिले, जे तिथे राहिलेत BDD-मध्ये, त्यांना आपण तिथेच मोफत घरं देत आहोत. पोलिसांमधलं अर्थात कन्स्ट्रक्शन कॉस्ट घेऊन, बाकीच्यांना मोफत. पण तुम्ही मला सांगा, जर हे आपण BDDच्या त्या ठराविक घरांसाठी करू शकत असू, तर 500-550 एकर जर तुमच्या हातात येत आहेत, धारावीसारखी तुम्हाला जागा मिळत आहे BKCच्या बरोबर बाजूला, तर 2000 पर्यंतच धारावीचे पात्र झाले, बाकी सगळे अपात्र. हे योग्य आहे? तुम्हाला मान्य आहे? धारावीमध्ये पण जे लोक मेहनत करतात, पोटावर आपण पाहतो, सगळे पोटापाणीसाठी जेवढी मेहनत करतात, दिवस रात्र मेहनत करतात. मी स्वतः कोविडच्या वेळी पाहिलेलं तिथे कोण कोण राहतं, कोण कोण तिथे कामं करतात, कशी कामं करतात. ह्या लोकांनी अनेक व्यवसाय इथे मोठे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येकाला त्यांचं एक मदत मिळते. आणि ह्या लोकांना तुम्ही ठरवताय की 25 वर्षापूर्वीपर्यंत जे राहायचे तेच आता एलिजिबल होणार, बाकी सगळ्यांना हे लोक बाहेर काढणार. म्हणजे तुम्ही विचार करा, किती लाख धारावीकर, किती लाख मूळ मुंबईकर हे त्यांच्या घराच्या बाहेर कोणासाठी काढणार? अदानीसाठी. हा अधिकार दिला कोणी त्यांना? हा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. मग त्यांनी काय ठरवलं? 2011 पर्यंत जे लोक आहेत त्यांना बाहेर जे अदानी ट्रान्झिट बांधणार, म्हणजे कुठे? मुलुंडमध्ये, घाटकोपरमध्ये, देवनारमध्ये, कुर्ल्यामध्ये. आजच ते देवनार डम्पिंग ग्राउंड आलं ना, काय सांगितलं सुप्रीम कोर्टाने? टॉक्सिसिटी केवढी आहे त्याची? तिप्पट आहे. म्हणजे जिथे तुम्ही एक उदाहरण पहा, गोराईचं जे डम्पिंग ग्राउंड होतं, किशोरीताई, श्रद्धाताई, तुम्ही इथे बसल्यात, महापौर दोघी राहिलेल्या आहेत. गोराईमध्ये जे डम्पिंग ग्राउंड होतं एशियाचं सगळ्यात मोठं होतं. त्याला आपलं सरकार असताना आपण वरती कव्हर केलं छान आणि मोठं गार्डन बनवलं, ग्राउंड बनवलं, लोकांसाठी आपण केलं होतं. पण इथे देवनारसाठी ते काय करणार आहेत? डम्पिंग ग्राउंडवर धारावीच्या लोकांना आणून बसवणार आहेत, त्यांना घरं देणार आहेत. मान्य आहे? माणुसकी कुठेतरी ठेवणार आहात की नाही तुम्ही? पण हे सगळं होत असताना आता बघूया ह्यांचा पुनर्विकास. जे बोलतात ना की आम्ही 2000 पर्यंत धारावीमध्ये घरं देऊ, 2011 पर्यंत अदानी जे बनवेल तिथे बाजूला, म्हणजे तुमच्या वेगळ्या वेगळ्या एरियाजमध्ये घरं देऊ. आणि त्याच्याही पुढे 2011 नंतरचे जे लोक आहेत त्यांना कुठे बाहेर पाठवतील हे माहिती नाही, कुठे बसवतील माहिती नाही. म्हणजे एका धारावीचे आता हे 20-30 धारावी मुंबईत करायला निघालेत. ज्यांना तिकडच्या तिकडे घरं दिली पाहिजेत त्यांना हे घराबाहेर काढणार. दाखवा व्हिडिओ. सॉइपॅन लँड.
ही सॉल्ट पॅन लँड दिसते ना, परवाकडे मास्टर प्लॅन मध्ये मी 2-3 नावं वाचली. आर्थर सॉल्ट वर्क्स, हे भांडूपचं, आणि इथे पुढे कांजूरमार्गचं इथे थोडं आहे भांडूप मुलुंडचं. तुम्हाला आठवत असेल, जिथे सॉल्ट पॅन नाहीये म्हणजे मिठागर नाहीये, तिथे आपण आरेची मेट्रो हलवणार होतो. आठवतं ना, 102 एकर मध्ये. केंद्र सरकारने काय सांगितलं तेव्हा? आमची जमीन आहे, मिठागर आहे, तिथे मीठ बनतं, तिथे तुम्ही हे कसं करू शकता? आणि तेव्हाच मी सांगितलं होतं, हा तुम्ही घोटाळा करत आहात, कारण तुम्ही मुंबईसाठी जागा वापरू देत नाहीयेत, तुम्ही तुमच्या मालकाच्या घशात घालणार आहात. तेव्हा जे मी बोललो होतो 2021 साली 22 साली, ते आज खरं ठरत आहे. ह्याच आर्थर सॉल्ट वर्क्स हे खरं सॉल्ट वर्क्स आहे, त्याच्यावरती आपण जागा देत होतो. आर्थर जेन्किन्स जे सॉल्ट वर्क्स आहे ते खरोखर मिठागर होतं, पण ते पण अफोर्डेबल हाऊसिंग असेल किंवा धारावीच्या नावाखालती देणार कोणाच्या घशात? अदानी. मिठागर जी आहेत ती देणार कोणाच्या घशात? जे आपण मिठागर नव्हतं, आपण कारशेडसाठी वापरणार होतो, आरेचं जंगल वाचवत होतो, ते कोणाच्या घशात? अदानी. मग राहिलं काय? पुढचं बघू. ठीक आहे, हे तुम्ही आंदोलन केलेलं आहे मला वाटतं सगळं. पुढची स्लाइड घ्या. आता हे बघा, हे कोण आहेत? खोटं बोलणारे. हे काय खोटं बोललेले बघा जरा निवडणुकीच्या आधी. हे दिलं त्याला, ते दिलं, मुलुंड देऊन टाकली. 1 स्क्वेअर फूट जमीन मुलुंडची कोणाला देण्यात आलेली नाही अध्यक्ष महोदय. 1 स्क्वेअर फूट हे रेकॉर्डवरनं काढा, कारण आमच्या गावात काय हे उद्रेक मचवायचा. रेकॉर्ड नियमाप्रमाणे आलेली नाहीये. खरं बोलतात की खोटं बोलतात? माणसं नाव कोटेच्या ठेवायचं की खोट्याच्या ठेवायचं? हे त्यावेळी पण मी सांगत होतो तुम्हाला. निवडणुकीत, दोन्ही निवडणुकीत मी आलो होतो आणि सांगितलं होतं की हे खोटं बोलत आहेत, कारण हे यांच्या मालकासमोर काय आवाज काढणार हो? मालक बोलेल उठ की उठले, बस बोलले की बसले. आता गेले कुठे? मास्टर प्लॅन अप्रूव्ह झाल्यानंतर जरा उद्या परवाकडे जाऊन विचारा, काही करू नका, नाही तर परत आपल्यावर केसेस येईल. पत्र पाठवता नाही, प्रेमाचं पत्र पाठवा की खोटेच्या साहेब आपण खरं बोलताय की खोटं बोलताय. रेकॉर्डवर चुकीचं असेल तर काढा, पण हा रेकॉर्ड कोण पोचणार? पुढचं बघू. ही कुर्लाची मदर डेअरीचा प्लॉट 21 एकर. आता पुढे कोण काय खोटं बोललं जरा बघा. हे आपण आंदोलन केलेलं, हे सगळे तिकडचे स्थानिक लोक आहेत, ती स्थानिक एक NGO देखील आहे. मला माहित नाही आज आलेत की नाही आलेत, त्यांना सगळ्यांना आपण निमंत्रण पाठवलं होतं. आलेत कुठे? हा बघा इथे. ह्या लोकांनी तिथे पहिला आवाज केला की मदर डेअरीचा जो प्लॉट आहे तिथे बॉटॅनिकल गार्डन बनवा, लोकांसाठी मोकळी जागा करा, मोकळा श्वास घेण्यासाठी काहीतरी करा. पण तिथे काय करणार? ते कोणाच्या घशात टाकणार आहेत? आणि ह्यांचे जे मालक आहेत भ्रष्टनाथ, ते बोलू शकणार आहेत काही? बघा हे काय बोलतात ते. परवाच या ठिकाणी शासन निर्णय झाला आणि धारावीमधल्या काही प्रकल्पग्रस्त जे लोक आहेत, रहिवासी आहेत, तर त्यांचं पुनर्वसन या ठिकाणी केलं जाणार आहे. अशा प्रकारचा हा GR होता. आणि मी तर गेल्या 3 वर्षापासून पाठपुरावा करतोय की या ठिकाणी बॉटनिकल गुवाहाटीला जाऊन आणि क्रीडा संकुल व्हावं, आणि त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सकारात्मकता दाखवली होती, त्यांनी घोषणाही केली होती, मला शब्दही त्यांनी दिलेला आहे. आणि त्याच्यावेळी निश्चितपणाने मला आशा आहे की माननीय मुख्यमंत्री पुन्हा एकदा माझ्या या विनंतीस मान देतील, आमच्या कुर्लावासियांचं ऐकतील. आणि आता उपमुख्यमंत्री झालेत. जरा विचार आहे ना, शब्दाला मान दिला होता का? गुवाहाटीला पळून गेले होते त्यांच्या सोबत त्यांना. हे लोक जाणार कुठे? त्यांना उत्तर द्यायला लागणार आहे, तुम्हाला द्यायला लागणार आहे. तुम्ही प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा हे उत्तर देऊ शकतील का? आज जे पत्रकार परिषदेतून तुम्ही उद्या प्रश्न विचारा त्यांना, कारण आपण पत्रकारांनाच यांनी सांगितलं ना. एकाने विधान भवनात सांगितलेलं आहे, दुसऱ्याने बाहेर सांगितलेलं आहे. पण पुन्हा एकदा मी तुम्हाला ह्याच गोष्टी आणतोय की हे सगळे जे सत्ताधारी लोक आहेत, जे आपल्या डोक्यावर बसलेले आहेत निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यामुळे, ह्यांनी आपल्यामध्ये निर्लज्जपणे सांगितलं होतं की ही जागा आम्ही PTC किंवा PAP ला देणार नाही. पण आज काय होतंय? मदर डेअरीचा प्लॉट दिला ना त्यांना. मला तुम्ही सांगा, आज मुंबईत तुम्ही सगळे किती वर्ष राहताय हो?
जन्मापासून राहता ना. चला एक काम करू, उद्या आपण मंत्रालयात जाऊ आणि मुख्यमंत्री महोदयांना सांगू की आम्ही जन्मापासून मुंबईकर आहोत, आम्हाला बाकी अदानी एवढी जागा नकोय, आम्हाला 1 स्क्वेअर फूट जागा मुंबईमध्ये फुकटात द्या. मिळणार आहे? मिळणार आहे? ज्या सवलती तुम्ही अदानीला देताय तेवढं आम्हाला 1 स्क्वेअर फुटासाठी द्या. मिळणार आहे? मग ज्या सवलती अदानीला मिळत आहेत ते माझ्या मुंबईकरांना का नाही? जे हक्क, जे अधिकार अदानीला मिळत आहेत ते माझ्या मुंबईकरांना का नाही? जे काही फुकटात सगळं मिळत आहे ते माझ्या मुंबईकरांना का नाही? मुंबईकरांवर कर. म्हणजे एका बाजूला आपण पाहत आहोत, उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना प्रॉपर्टी टॅक्स, मालमत्ता कर हा 500 स्क्वेअर फुटांच्या घरापर्यंत आपण रद्द केलेला होता. ते करून दाखवलं आपण काम. ह्याला बोलतात मुंबईवर प्रेम. आणि दुसऱ्या बाजूला भाजप आल्या प्रॉपर्टी टॅक्स वाढवला ना. कोणी वाढवला? भाजप. BSC ची भाडेवाढ केली ना. कोणी केलं? फुकटात कोणाला मिळतंय? अदानी. पुढचं काय आहे? अक्सा बीच, हे देवनार डम्पिंग ग्राउंड, हे असं आहे आता. ह्या डम्पिंग ग्राउंडसाठी देखील हा सगळा जो कचरा आहे हा लेगसी वेस्ट बोलतात त्याला, वर्षानुवर्षाचा कचरा आहे. जसं गोराईमध्ये आपण केलं होतं. खरं तर ह्याच्यावर हे सगळं ट्रीटमेंट करून ह्याची मोकळी जागा केली पाहिजे, ओपन स्पेस केली पाहिजे, जंगलासारखं केलं पाहिजे, अर्बन फॉरेस्ट केलं पाहिजे. माहीम नेचर पार्क आहे, ज्याला आपण सलीम अली बर्ड पार्क हे नाव दिलं होतं खूप वर्षापूर्वी, तसंच या जागेचं पण झालं पाहिजे. पण इथे ही ट्रीटमेंट न करता ह्याच्यावर देखील धारावीतून आणून लोकांना घर देणार आहेत. माणुसकी गेली कुठे? आज प्रश्न हा पडतोय की ह्याच्यासाठी देखील ही जागा, माझ्याकडे पत्र देखील आहे. जेव्हा अदानी समूह, म्हणजे अदानी म्हणजे मी एका व्यक्तीबद्दल बोलत नाही, जेव्हा मी अदानी बोलतो पूर्ण त्यांचा ग्रुपबद्दल बोलतो. कारण वैयक्तिक भांडण कोणावरही नाहीये. पण मुंबईवर आलात तुम्ही तर आम्ही लढणार आणि लढणारे जिंकणार. पण ह्या जागेसाठी जेव्हा अदानींनी मागणी केली होती, मुंबई महानगरपालिकेने स्पष्टपणे लिहिलं होतं की ही जागा आम्हाला गरजेची आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कचरा सगळे आपण विलगीकरण जे करतो ते डम्पिंगसाठी गरजेची आहे, अजून ट्रीटमेंट बाकी आहे, आम्ही ही जागा देऊ शकत नाही. तरी अदानी समूहाने सरकार वापरून, सत्ता वापरून ती जागा ढापली तर ढापली. त्यानंतर आता परत त्यांनी सांगितलेलं आहे की नाही, आता जागा ही स्वच्छ करून पाहिजे. ही जागा स्वच्छ करून कोण देणार? मुंबई महानगरपालिका. किती खर्च येणार? 3000 कोटी. पैसे भरणार कोण? मुंबईकर. म्हणजे कर. आता ज्याला मी विरोध केला होता, कचरा कर, वेस्ट मॅनेजमेंट युजर फी, मागचा जरा आवाज थोडं शांत व्हायला. वेस्ट मॅनेजमेंट फी म्हणजे तुमचा कचरा उचलायला देखील. मला तुम्ही सांगा किशोरीताई, वर्षानुवर्ष श्रद्धा ते तुम्ही देखील महापौर राहिल्यात, कधीही तुम्ही महापौर म्हणून मुंबईकरांवर कचरा कर लावला होता का? इथे माजी नगरसेवक किती, जरा हात वरती करा बघा केवढ्यात. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही अनेक वर्ष ने, आता अजून पुढची बॅच यायची आपली, ती फार मोठी असेल. इच्छुक अजून जोरात टाळ्या मारतात. उद्धव साहेब लाईव्ह बघतायत, मला माहित नाही, त्याच्यात मी पडत नाही. पण तुम्ही मला सांगा, नगरसेवक म्हणून तुम्ही कधीही मुंबईकरांवर कचरा कर लावला होता? पण ही अदानीची जागा साफ करून द्यायला ह्याच भाजपाच्या सरकारने कचरा कर लावलेला आहे. ठीक आहे, आता त्यांनी सांगितलं अजून 1 महिना नंतर लावू, थोडं डिफर केलेलं आहे. पण ह्याला आपण कडाडून विरोध करायचा म्हणजे करायलाच लागेल. घ्या पुढची स्लाइड घ्या. ह्याचं उत्तर मला तुमच्याकडून पाहिजे. अजून ऐकू नाही आलं, जोरात पाहिजे. इथून नाही ऐकू येतंय, वरतून नाही ऐकू येतंय. ह्याच्यावर मी काही बोलणं गरजेचं आहे का? घ्या पुढची स्लाइड. हे तुम्ही होऊ देणार आहात का? घ्या पुढची स्लाइड. हा लढा मुंबईचा आहे. हा लढा तुमचा, आमच्या सर्वांचा आहे. आणि हा फार मोठा लढा आहे, ऐतिहासिक लढा ठरणार आहे. जसं संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता, मुंबई
मोडायला निघाले होते, मुंबई तोडायला निघाले होते, मुंबई लुटायला निघाले होते, पण मुंबईकर म्हणून आपण एकजूट राहिलो आणि मुंबई महाराष्ट्राची होणारच ह्याच्यासाठी लढलो. तसं मुंबई आता महाराष्ट्राचीच राहणार ह्याच्यासाठी लढणं गरजेचं आहे. आणि ही काही खोटी भीती दाखवत नाही मी, हे ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सारखं सांगत नाही मी, हे खरं आहे. एका बाजूला आपण ईशान्य मुंबईमध्ये आज जेव्हा बोलत आहोत तेव्हा ही भीती देखील खरी आहे की मुलुंड असेल, घाटकोपर असेल, विक्रोळी असेल, अक्सा असेल, तिथे पलीकडे मालाडमध्ये, इथे भीती लोकांमध्ये आहे की जेव्हा लाखो लोक तुम्ही एका ठिकाणून दुसरीकडे आणणार, बेघर करून आणणार, तेव्हा ही लोक येणार कुठे, राहणार कशी. आत्ता पण मी येत होतो हायवेवरनं, आत टर्न मारल्यानंतर 20 मिनिटं आपली अशीच जातात. ट्रॅफिकमध्ये तुम्हाला तासोन तास तिथे घालवायला लागतात. कुठे 1 लेनचा रस्ता आहे, कुठे 2 लेनचा रस्ता आहे, कुठे उतरल्यानंतर तुमच्या वरतून गाडी जाते की खालतून रिक्षा जाते हे कळत नाही. आणि ह्या गर्दीमध्ये जर लाखो लोक तुमच्या छोट्या छोट्या आपल्या वेगळ्या वेगळ्या वस्त्यांमध्ये आणले, वॉर्डमध्ये आणले, तर ही लोकसंख्या आलेली, ठीक आहे, लोकसंख्येबद्दल आपल्याला काही दुमत नाही, त्यांचं स्वागतच करू. पण हे करत असताना एकतर ही सगळी जागा फुकटात देणार अदानीच्या घशात, तिथे अदानी आणून बसवणार लाखो लोक. मग धारावीत नेमकं तुम्ही काय करणार आहात, कोणासाठी करणार आहात, हा प्रश्न तर आपल्याला उपस्थित होतोच. विरोध मुंबईकरांना नाहीये, विरोध धारावीकरांना मुळीच नाहीये, कारण धारावीमधला लढा हा आपला वेगळा चालूच आहे. धारावीकरांनी देखील ठरवलेलं आहे की आम्ही इथून हलणार नाही म्हणजे नाही, आम्हाला विकास हवा आहे, तो आमचा हवा आहे, अदानीचा नाही. पण आपल्याला ठरवायचं आहे की ही जी चळवळ आहे आपली, लढा आपल्या मुंबईचा, हे पुढे न्यायचं की नाही न्यायचं. आणि म्हणून आज मी सगळ्यांना आपल्याला बोलवलेले अनेक NGOs आलेले आहेत, आपले आजी माजी पदाधिकारी आहेत, महिला आघाडी खूप मोठ्या संख्येत आहे, युवा सेना, युवती सेना, महिला पुरुष सगळे शिवसैनिक आलेले आहेत. हा लढा फार मोठा असणार आहे. हा एका आंदोलनात संपणार नाही, एका मोर्चात विषय संपणार नाही. पण तुम्हाला घरोघरी जाऊन समजावायला लागणार आहे की आपण का लढतोय आणि कोणासाठी लढतोय. मी तुमच्या सोबत लढायला आलेलो आहे, आदेश द्यायला आलेलोच नाहीये, छातीचा कोट करून आलेलो आहे. हा लढा आपल्याला लढायलाच लागणार, तो आपल्या मुंबईसाठी लढायला लागणार, आपल्या महाराष्ट्रासाठी लढायला लागणार. 2 बाजू आहेत ह्या नाण्याची. हे नाणं जे भाजपला चोरायचं, जे हे नाणं जे अदानीला चोरायचं आहे, त्याला दोन्ही बाजू आहेत. एका बाजूला धारावीची बाजू आहे, दुसऱ्या बाजूला ईशान्य मुंबई आणि इतर मुंबईची बाजू आहे. आत्ता जसं आपण चिंता व्यक्त केली की लाखो लोक जे येतील ते राहणार कुठे, कसे, रस्ता पुरेसा पडणार का, फुटपाथ पुरेसा पडणार का, विजेचं काय, पाण्याचं काय, पाण्याचे प्रश्न आहेतच ना. ह्या एप्रिल मे मध्ये तुमच्याकडे टँकर तर येतच असतील. मग अपुरी व्यवस्थेमध्ये तुम्ही लाखो लोकांना जेव्हा आणणार तेव्हा राहणार कुठे. मदर डेअरीचा प्लॉट चांगला हिरवागार पार्क होऊ शकतं, तिथे बिल्डिंग बांधणार, अदानीकडे तुम्ही फुकटात देणार. उद्या अदानी हे सगळं सोडून पळाले तर काय होणार. बँका जप्त करणार या जागा, कारण भाजपचा एक इतिहास राहिला, त्यांच्या जवळचे जे सगळे आहेत. बरोबर आहे, ते परवा पॉडकास्ट बघितलं असेल. मग तुम्ही बघायला पाहिजे दुसरी बाजू काय, ही धारावीची आहे. धारावीची बाजू देखील तेवढीच गंभीर आहे आणि धारावीकरांसाठी देखील तुम्हाला लढायला लागणार. धारावीसाठी आपण जे स्वप्न पाहत होतो ते सोपं होतं. धारावीमध्ये कोळीवाडा आहे, तुम्ही मला सांगा या कोळीवाड्याला तुम्ही उंच इमारतीत बसवू शकाल का. जो कुंभारवाडा आहे, मला वाटतं 12.5 एकरचा कुंभारवाडा आहे, उंच इमारतीत बसवू शकाल का. ज्या इंडस्ट्री, मायक्रो इंडस्ट्री आहे, लेदर इंडस्ट्री आहे, त्यांना तुम्ही उंच इमारतीत बसवू शकाल का. नाही. पण यांचं प्लॅनिंग बघा कसं आहे मुंबई गिळण्याचं. जिथे धारावी आहे त्याच्या बाजूला आपलं BKC, तिथेच आम्ही राहतो. BKC मध्ये फुकटात त्यांनी जागा दिली, ती कोणाला दिली आहे, बुलेट ट्रेन. त्या बुलेट ट्रेन मधून लोक बसून जाणार कुठे. म्हणजे ही ट्रेन कोणाच्या फायद्याची आहे. तुम्ही मला सांगा, इथून किती लोक तुम्ही सगळे अहमदाबादला रोज जाऊन काम करून परत येणार. कोणी जाणार आहे. पण तिथून सगळे येतील, काम करून परत जातील, किंवा इकडचे राहणारे तिकडे जाऊन काम करतील आणि परत येतील. पण मूळ गोष्ट ही आहे की ही बुलेट ट्रेन मुंबईच्या फायद्याची आहे का, महाराष्ट्राच्या हिताची आहे का. का नाही मुंबई दिल्ली केली, का नाही मुंबई नागपूर केली, का नाही मुंबई छत्रपती संभाजीनगर केली, का नाही मुंबई पुणे केली. पण हे करत असताना बरोबर BKCच्या बाजूला बुलेट ट्रेन, BKC मध्येच तिथे धारावी. बरं, बुलेट ट्रेनवर जेवढा खर्च होत आहे, कितीतरी हजारो कोटीचा खर्च होत आहे, ती वापरणार कोण, त्याची किंमत काय असणार त्या तिकिटाची माहित नाही.
पण तेवढाच खर्च जर आज माझ्या मुंबईच्या लोकलवर केला असता तर आज जी घटना घडलेली आहे ती घटना घडली नसती. जेवढा तुम्ही बुलेट ट्रेनवर खर्च करत आहात, जर माझ्या BSTला त्याच्यापेक्षा कितीतरी कमी टक्क्यांमध्ये तुम्ही पैसे दिले असते तरी आज तुम्हाला भाडेवाढ करायची गरज लागली नसती किंवा BST कमी धावण्याची गरज लागली नसती. आज जेवढे तुम्ही बुलेट ट्रेनवर खर्च करत आहात तेच जर पैसे तुम्ही सगळे एकत्र करून धारावीकरांना दर्जेदार घरं देण्यात लावली असती ना, अदानीची गरज लागली नसती. पण बुलेट ट्रेन गुजरातसाठी, तिथेच BKC, तिथेच तुमचं बाजूला धारावी, आणि धारावीमध्ये देखील जे धारावी वर्षानुवर्ष धारावीकर तिथे राहत आलेले आहेत. 2000 पर्यंतच पात्र, बाकी सगळे अपात्र करून ठेवायचे. म्हणजे लाखो लोक बेघर करायचे, त्यांना पाठवायचं अक्सा बीचला, देवनारला, कांजूरमार्गमध्ये, कधी सॉल्ट पॅनवर, म्हणजे ते राहू शकत नाही तिथे पाठवायचं. माझी मागणी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी ही स्पष्ट आहे. प्रत्येक धारावीकराला एलिजिबल म्हणजे पात्र केलंच पाहिजे, नाही तर आम्ही तिथून हलू देणार नाही. प्रत्येक धारावीकराला तुम्ही 500 स्क्वेअर फुटाचं घर हे दिलंच पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे. आणि धारावीत फक्त काही अदानीचं नाही, तर धारावीमध्ये जी धारावी BKCच्या बाजूला आहे, होय, तिथे आम्ही मागणी करत आहोत, जी गिफ्ट सिटी तुम्ही मुंबईपासून खेचली आणि गुजरातमध्ये नेली, त्या गिफ्ट सिटीचा दर्जा पुन्हा एकदा आमच्या BKC आणि धारावीला द्या, मुंबईला द्या, तरच हे धारावीचा प्रोजेक्ट आम्ही पुढे जाऊ देऊ. त्याच धारावीमध्ये माझ्या पोलीसवाल्यांना घरं द्या, जी रिटायर होतील त्यांना घरं द्या, BMCचे कर्मचारी असतील, शासकीय कर्मचारी असतील त्यांना घरं द्या. मुंबईकरांसाठी धारावी पाहिजे, धारावीकरांसाठी धारावी पाहिजे. अदानीचा विकास ठीक आहे, जर तुम्ही धारावीचं नीट करत असाल मान्य आहे, सोबत राहू. पण जर मुंबई लुटायची असेल तुम्हाला, तर फक्त लढा आपल्या मुंबईचा नाही, तुम्हाला आम्ही धडा मुंबईचं काय आहे हे शिकवल्याशिवाय थांबणार नाही. ही आज शपथ आपण छत्रपती शिवरायांची घेतली पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला आज पुन्हा एकदा विचारत आहे, हे सगळं प्रेझेंटेशन झाल्यानंतर, हा लढा काही एका पक्षाचा नाहीये, हा लढा काही एका भाषेचा नाही, हा लढा एका धर्माचा नाही, जातीचा नाहीये, हा लढा मुंबईचा आहे. तुम्ही सोबत आहात की नाही? जे जे पक्ष सोडून जात असतील, मग स्वार्थासाठी असेल, पक्षासाठी असेल, पदासाठी असेल, एक त्यांना फोन करा दिवसामध्ये आणि सांगा, ठीक आहे तुम्ही गेलात ना गुलामांकडे, त्यांच्या जा तिथे निश्चितपणे गुलाम बना, पण हे लक्षात ठेवा, तुम्हाला आरशासमोर उभं राहून उत्तर द्यायला लागेल आणि तुमच्या पुढच्या पिढीसमोर उत्तर द्यायला लागेल की अदानीला माझी मुंबई का विकली, का या मराठी माणसाला तुम्ही मुंबई बाहेर करण्याचा आज षडयंत्र करत आहात. हे जे तुम्हाला दाखवलेलं आहे मी, हे सगळं सत्य आहे, पण तुम्हाला हे पटलं आहे की नाही, आज प्रश्न तुम्हाला विचारायला आलोय. तुम्हाला आमिष दाखवली जातील, तुम्हाला धमकवलं जाईल, तुम्हाला सगळं काही प्रयत्न केले जातील की ह्या लढ्यात तुम्ही उतरावं नाही, म्हणून तुम्ही ठरवायचं आहे या लढ्यात, या इतिहासामध्ये तुमच्या नावाची नोंद तुम्ही करून घेणार आहात की नाही, सैनिक म्हणून करून घेणार आहात की नाही, हे तुम्ही ठरवायचं आहे. जसं मी सांगितलं, दोन्ही बाजू आहेत ह्या नाण्याला, एक ईशान्य मुंबई आणि बाकीच्या मुंबईचं आहे की आमच्याकडे एवढी लोक आली तर बसणार कुठे. आणि दुसरा प्रश्न हा धारावीकरांचा आहेच की आम्ही घर सोडून जायचं तर का जायचं, यांच्या विकासासाठी. लढा फार महत्वाचा असणार आहे, मोठा असणार आहे. प्रत्येक विभाग आपला आपला जे आंदोलन आहे घरोघरी नेण्याचं काम करणार आहे. तुम्ही सगळे या आंदोलनात सहभागी होणार का? तुम्ही सगळे ह्या लढ्यात लढाईला तयार आहात का? जिंकायला तयार आहात का? छातीचा कोट करायला लागेल, कारण तुम्हाला केसेस टाकल्या जातील, सगळं काही होईल, पण मागे हटायचं नाही. पाऊल टाकलं तर त्यांच्या छातड्यावरच टाकायचं आणि पुढे जायचं, ह्याची तयारी आहे का? आज जसं मी सांगितलं तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन आहे. ते स्वराज्य जर आपल्याला गमवायचं नसेल तर तुम्हाला ही लढाई लढावीच लागेल. या लढाईसाठी तयार आहात का? तयार असाल तर दोन्ही हात वरती करून ताकद दाखवा. ताकद आहे, हिम्मत आहे, जिगर आहे. ताकद, हिम्मत, जिगर एक करून जिंकायला तयार आहात का? मग चला ह्या लढाईला आपल्या मुंबईसाठी तयार होऊया. आणि लढाई ही सुरू झालेली आहे. लढवून जिंकायचं म्हणजे जिंकायचंच, ते ह्या मुंबईसाठी, या महाराष्ट्रासाठी आणि छत्रपती शिवरायांसाठी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. अरे मुंबई आमच्या हक्काची. सर्वांनी खाली बसायचंय, सर्वांनी